First of all, I welcome all the students and the participants who are attending this live lecture. Myself, Dr. S.S. Bellale. Today we shall discuss the new section, and that is a factorization and defactorization formulae. Factorization means which expresses in the form of a product, that is called as a factorization. And defactorization means if the product is converted into the addition and subtraction, then that form is called as a defactorization formulae. See this, up till we have studied trigonometric formulae for sum and difference. In that trigonometric formula of sum and difference, that is, we have seen sin A plus B, sin A minus B, these types of a formulae which we have seen. That formulae and that section is called as a trigonometric formulae. Okay. Now also we shall discuss the trigonometric functions of allied angle, means that is in addition and subtraction of the pi by 2 or multiple of the pi by 2. Then also multiple angles, that is sin 2 theta, 3 theta, 4 theta, 5 theta, theta by 2. Now today we shall discuss the conversion of sum and difference into the product and product into the sum. Okay. Now see this. This type of a formula is called as a factorization formula. See this. There is addition sin of C plus D, sin of C plus sin D. That means there is a addition in between sin, two terms of a sin. That addition can be converted into the form of 2 sin of C plus D upon 2 into cos C minus D upon 2. यहाँ पे अगर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस एडिशन में है, अगर आप उसका कन्वर्शन प्रोडक्ट में करते हैं तो उसी टाइप के फंक्शन को हम फैक्टराइजेशन फार्मूले कहते हैं. देखो आप यहाँ पे लेफ्ट साइड को देखो, लेफ्ट साइड में साइन, दो साइन टर्म्स की एडिशन है. राइट साइड में देखो देयर इज अ प्रोडक्ट इन बिटवीन साइन एंड कॉस. दैट मीन्स दिस फार्मूला इज कॉल्ड एज अ फैक्टराइजेशन फार्मूले. आल्सो यू नो दैट द फार्मूला, सी दिस, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कोण आहेत ऑनलाईन मुलं पहा, प्रतिभा इंगळे, शेवाडे, सुजाता, ओम प्रकाश, ओके, ओम सबकाळे, व्हेरी गुड. आता हे ॲडिशन अँगल फॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणजे काय, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले कशाला म्हणतात या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर समजून सांगतो. जेव्हा टर्मची ॲडिशन अँड सबट्रॅक्शन प्रोडक्ट फॉर्म मध्ये केली जाते तेव्हा त्याला फॅक्टरायझेशन, फॅक्टरायझेशन म्हणजे प्रोडक्ट. सी दिस, दिस इज a square minus b square. This formula can be written as what is the product of this formula? That means a plus b, a minus b. That means this subtraction changes into the product. This type of a formula is called as a factorization formula. आणि याच्या उलट जर a plus b into a minus b असेल, त्याला जर तुम्ही a square minus b square मध्ये कन्वर्ट केलात, then that formula is called as a defactorization formula. या फॉर्म्युल्याला आपण काय म्हणतो, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला म्हणतो. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की फॅक्टरायझेशन फॉर्म्युला म्हणजे काय, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला म्हणजे काय. या ठिकाणी आपण आता यांचा प्रूफ पाहणार आहोत, या फॉर्म्युल्याचे प्रूफ घेणार आहोत, प्रत्येक फॉर्म्युला प्रूव्ह करून सुद्धा दाखवणार आहोत. परंतु अगोदर तुम्हाला फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशनची कन्सेप्ट समजली पाहिजे, मग आपण प्रूफ कडे जाऊ. ठीक आहे. सी दिस, दिस फॉर्म्युला इज कॉल्ड एज अ फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. 1, 2, 3, 4. These formulae are called as a factorization formulae. फॅक्टरायझेशन म्हणजे काय म्हणतो आपण,
इथं ॲडिशन आहे, साइन सी प्लस साइन डीचं ॲडिशन आहे, आणि राईट साईडला पाहिलं तर प्रोडक्ट आहे, म्हणजे ॲडिशनचं कन्व्हर्शन प्रोडक्ट. सो वी कॅन से दॅट दीज आर द फॅक्टरायझेशन, म्हणजे गुणाकारात बदलणारे, प्रोडक्टमध्ये बदलणारे मीन्स फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. ओके, दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. साइन सी प्लस साइन डी इज इक्वल्स टू साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 cos of c minus d upon 2. Now we shall discuss or we shall prove these formulae. आता या ठिकाणी आपल्याला हे फॉर्म्युले प्रूव्ह करायचे आहेत. पहिला फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो, बाकीचे तुम्हाला सेम प्रूव्ह करायचे आहेत. तर आता पहिला फॉर्म्युला आपण प्रूव्ह करू. से दिस, व्हॉट इज दॅट? फर्स्ट फॉर्म्युला इज साइन सी प्लस साइन डी which is equals to 2 into sin of c plus d upon 2 into cos of c minus d upon 2. ओके, आता हा ऍक्च्युअली फॉर्म्युला प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला, दिस इज अ फॅक्टरायझेशन फॉर्म्युला, म्हणजे गुणाकारात बदलणारा फॉर्म्युला. ऍक्च्युअली टू प्रूव्ह दिस फॉर्म्युला, तुम्हाला हे जर फॉर्म्युले प्रूव्ह करायचे असतील, व्हेरी गुड प्रतिभा इंगळे, असं चेंट लागलीच, मी एखादा जर क्वेश्चन करत असेल तर तुमचं तिथं आन्सर लागलीच टाईप झालं पाहिजे, लागलीच तुम्ही सांगितलं पाहिजे, म्हणजे याचा अर्थ तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन इथं तुमच्या स्क्रीनवर आहे, तुमच्या या लेक्चरवर आहे, असा मिनिंग होतो. तर आपण या ठिकाणी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले चेक करणार आहोत, पण फॅक्टरायझेशन फॉर्म्युले डिस्कस करण्या अगोदर आपण यांचं प्रूव्ह करू. एक मी फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो, बाकीचे मग तुम्ही त्या सहाय्यानं प्रूव्ह करायचे. ॲक्च्युअली हा फॉर्म्युला तुम्हाला ॲडिशनच्या थेरमनुसार प्रूव्ह करायचे. ॲडिशन थेरमनुसार प्रूव्ह करत असताना सी दिस प्रूफ, मला तोपर्यंत साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला आणि ए प्लस बी चा फॉर्म्युला सांगायचा आहे. साइन ए प्लस बी, साइन ऑफ अँगल ए प्लस बी. चला, जे कोण सांगतं पहा प्रूफ. वी नो दॅट, हा आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. कुठला माहित आहे? साइन ऑफ ए प्लस बी. ओके, तर ज्यांना माहित आहे त्यांनी ऑनलाईन फर्स्ट फॉर्म्युला लिहायचा, साइन ऑफ ए मायनस बी. आता साइन ऑफ ए प्लस बी, साइन ऑफ ए मायनस बी, हा फॉर्म्युला तुम्हाला आपण घेतलेला, याचा प्रूफ घेतलेला आहे. तर याचं तुम्हाला एक्सपान्शन माहित पाहिजे. हे एक्सपान्शन केलं तर तुम्हाला व्हेरी गुड गुरव. हा, या ठिकाणी प्रतिभा इंगळे, गुरव, खैरनार, सेवाडे, ओके, यांनी होमवर्क पण खूप छान पद्धतीने केलेला आहे. त्यानंतर ओके, बरोबर आहे प्रतिभा इंगळे, वैष्णवी दमकोंडवर, व्हेरी गुड. हा, तर याचा मी फॉर्म्युला लिहितो अगोदर, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. परत आता ए मायनस बी साठी सेम फॉर्म्युला आहे, साइन ए कॉस बी माइनस कॉस ए साइन बी. हा जो फैक्टराइजेशन, एक्चुअली यहाँ पे जो फैक्टराइजेशन फार्मूला आपको प्रूव करना है, ये फैक्टराइजेशन फार्मूला प्रूव करने के लिए आपको ट्रिग्नोमेट्रिक एडिशन एंगल का फार्मूला यूज करना है. उसी आधार पे ये फैक्टराइजेशन फार्मूला प्रूव करना है. एक्चुअली यू नो दैट द ट्रिग्नोमेट्रिक एडिशन एंगल फार्मूला विच वी हैव प्रूव्ड इन द फर्स्ट सेक्शन ऑफ दिस चैप्टर. यहाँ पे चैप्टर का जो फर्स्ट सेक्शन है, उस फर्स्ट सेक्शन में हमने ट्रिग्नोमेट्रिक एडिशन एंगल को प्रूव कर दिया. ये फार्मूले आपने प्रूव किया है. इसी फार्मूले के आधार पे अभी सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1, कंसिडर दिस इज इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2, एडिंग इक्वेशन 1 and 2. या ठिकाणी इक्वेशन 1 आणि 2 काय करा, एडिशन करा. तर इक्वेशन 1 आणि 2 ऍड करत असताना लेफ्ट ची एडिशन होते. म्हणजे काय तपा, साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी विच इज इक्वल्स टू, आता राईट ची एडिशन होत असताना पहा, हे साइन ए कॉस बी,
साइन ए कॉस बी हा जो प्लसचा पार्ट आहे हा मायनसचा पार्ट आहे हा कॅन्सल होतो. म्हणजेच इथं काय राहतं, साइन ए प्लस साइन ए इंटू कॉस बी, साइन इंटू कॉस बी मीन्स व्हॉट, वी कॅन राईट 2 इंटू साइन ए कॉस बी. पहा कसं आलं, डाव्या बाजूची ऍडिशन करा, उजव्या बाजूची ऍडिशन करा. डाव्या बाजूची ऍडिशन केल्यानंतर लेफ्ट साइडला जे सेम साइन ए कॉस बी, साइन ए कॉस बी याची ऍडिशन होते 2 साइन ए कॉस बी, आणि ही प्लस ची टर्म मायनस ची टर्म कॅन्सल होते. आता त्यानंतर पहा हा रिझल्ट आला, याला इक्वेशन नंबर आपण 3 देऊ. मग पुट, आता आपल्याला हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. साइन सी प्लस साइन डी म्हणजे ए प्लस बी आहे त्या जागी सी ठेवा, ए मायनस बी आहे त्या जागी डी ठेवा. म्हणजे जे प्रूव्ह करायचे आपल्याला, जे काय प्रूव्ह करायचं होतं जे, त्याची लेफ्ट साइड येते लक्षात ठेवा. पुट ए प्लस बी इज इक्वल्स टू सी, ए मायनस बी इज इक्वल्स टू डी. याला इक्वेशन नंबर 4, 5. आता 4 आणि 5 ची ऍडिशन करा. ऍडिंग 4 अँड 5 काय होईल पहा, या ठिकाणी ए प्लस बी मायनस बी कॅन्सल होतो. 2a इज इक्वल्स टू सी प्लस डी, म्हणजेच a इज इक्वल्स टू सी प्लस डी अपॉन 2. ठीक आहे, मी इथं लिहितो. therefore 2a is equals to c plus d, therefore a is equals to c plus d upon 2. also आता या दोघांची जर तुम्ही सबट्रॅक्शन केलात, ए आणि बी ची, इक्वेशन 5 आणि 4 ची सबट्रॅक्शन केलात, तर हा कॅन्सल होतो, ए कॅन्सल होतो, आणि इथं 2b इज इक्वल्स टू ऑल्सो 2b इज इक्वल्स टू c मायनस डी येतो, आणि म्हणजेच b इज इक्वल्स टू c मायनस डी अपॉन 2. आता या काही ज्या व्हॅल्यूज आहेत लक्षात घ्या, या व्हॅल्यूज ए च्या, बी च्या, ए मायनस बी च्या आणि सी च्या इक्वेशन 3 मध्ये ठेवा. इक्वेशन 3 मध्ये ठेवल्यानंतर पहा कसं येतं इक्वेशन 3. मग तुम्ही इथं लिहितो, पहा चेक करा. पुट इन इक्वेशन 3, सी दिस, पुट इन 3, हा 3 मध्ये ठेवा. काय, साइन ए प्लस बी म्हणजे सी ठेवा. काय येईल पहा, साइन सी प्लस साइन डी. ठीक आहे, मी नेक्स्ट पेजला तुम्हाला दिसायला थोडं अडचण चालली. साइन सी प्लस साइन डी काय केलं मी, लक्षात घ्या. हो का, जिथं ए प्लस बी आहे तिथं सी ठेवा, जिथं ए मायनस बी आहे तिथं डी ठेवा. म्हणजे साइन सी प्लस साइन डी विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ, आता राईट साइडला पहा, राईट साइडला काय येतो, राईट साइडला 2 आयज इट इज साइन आयज इट इज, ए म्हणजेच काय ठेवावं लागेल तुम्हाला, सी प्लस डी अपॉन 2, साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2. आणि हा फॉर्म्युला अशा पद्धतीने हेन्स प्रूव्ड, सेम पद्धतीने हा फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह होतो. आता आपण सेकंड फॉर्म्युला प्रूव्ह करू. व्हॉट इज दॅट सेकंड फॉर्म्युला, सी दिस. हा सेकंड फॉर्म्युला प्रूव्ह करू. साइन सी मायनस साइन डी इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. हा फॉर्म्युला प्रूव्ह करू. ठीक आहे, मी परत एकदा हा फॉर्म्युला लिहितो. हा काय करायचे पहा, प्रूव्ह दॅट साइन ऑफ सी मायनस साइन डी इज इक्वल्स टू 2 इंटू कॉस ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी अपॉन 2.
आता या ठिकाणी जे काही विद्यार्थी ऑनलाईन आहेत त्या सर्वांना महत्त्वाची सूचना आहे, तुम्ही हे जे थेरम्स मी जरी इथं तुम्हाला प्रूव्ह करून दाखवत असेल तरी तुम्ही त्याचं प्रूफ लिहित चला. हा प्रूव्ह करायचे आहे. मग परत तोच फॉर्म्युला, वी हॅव sin of a minus a plus b is equals to sin a cos b minus cos a sin b. पुन्हा and sin of a minus b is equals to sin a cos b, इथं प्लस आहे, मायनस cos a sin b. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला इथं मायनसची किंमत काढायची, जे प्रूव्ह करायचे त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. मायनसची किंमत काढायची आहे. मायनसची किंमत काढायची असल्यामुळे सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 मधून सबट्रॅक्ट करा, म्हणजे sin ऑफ a प्लस बी मायनस sin ऑफ a मायनस बी विच इज इक्वल्स टू, डाव्या बाजूचं सबट्रॅक्शन केलं. आता उजव्या बाजूचं सबट्रॅक्शन करायचं म्हणजे काय करायचं पहा, इथं थोडं मी डायरेक्ट करतो, दुसऱ्याचे साईन चेंज करा. म्हणजे याचा अर्थ हा प्लस येतो, मी लिहितो इथं sin a cos b प्लस cos a sin b. आता याला सबट्रॅक्ट करायचं असल्यामुळे याचं चिन्ह बदलतं, मायनस sin a cos b प्लस cos a sin b. मायनस मायनस प्लस होतं, हे प्लस मायनस कॅन्सल होतं, मीन्स sin ऑफ a प्लस b मायनस sin ऑफ a मायनस b विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ cos a into sin b, 2 टाइम्स ऑफ cos a into sin b. याला इक्वेशन नंबर 3 द्या. याला काय करणार तुम्ही, इक्वेशन नंबर 3 द्या. मग आता रिप्लेस करा, पुट नेक्स्ट, पुट काय ठेवावं लागणार आहे पहा, हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. साइन सी मायनस साइन डी, म्हणजे इथं सी ठेवा, इथं डी ठेवा, हे सी आणि इथं डी ठेवा, म्हणजे हा फॉर्म्युला प्रूव्ह होतो. पुट ए प्लस बी इज इक्वल्स टू सी, ए मायनस बी इज इक्वल्स टू डी. याला इक्वेशन नंबर 4, इक्वेशन नंबर 5 ॲडिंग इक्वेशन्स 4 and 5 काय होतं सांगा, 4 आणि 5 चे ऍडिशन केल्यामुळं हे बी बी कॅन्सल होतं. 2a इज इक्वल्स टू सी प्लस डी, देअरफॉर a इज इक्वल्स टू सी प्लस डी अपॉन 2. पुन्हा सबट्रॅक्टिंग 4 and 5, 4 आणि 5 चं सबट्रॅक्शन करा, म्हणजे कसं पहा, a प्लस बी इज इक्वल्स टू सी, a मायनस बी इज इक्वल्स टू डी. सबट्रॅक्शन म्हणजे साइन चेंज होतात, ए कॅन्सल होतं, 2b इज इक्वल्स टू सी मायनस डी, देअरफॉर b इज इक्वल्स टू सी मायनस डी अपॉन 2. आता या व्हॅल्यूज इक्वेशन 3 मध्ये ठेवा. 3 मध्ये काय काय ठेवणार, 3 मध्ये पाहता जिथं a प्लस बी है, जहां पे a प्लस बी है वहां पे c पुटअप करो, जहां पे a माइनस बी है वहां पे d पुटअप करो, और राइट साइड को ये है उसी जगह पे c प्लस डी अपॉन 2 और b है उसी जगह पे c माइनस डी अपॉन 2. तो यहाँ पे क्या आता है रिजल्ट देखो, देयरफॉर दैट इज फ्रॉम पुट इन इक्वेशन 3 sin c minus sin d which is equals to 2 into cos c plus d upon 2 into sin c minus d upon 2. आणि अशा पद्धतीने प्रूव्ह होतं आणि हेन्स वी कॅन प्रूव्ह. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करता येतो. चला ठीक आहे, त्यानंतरचा फॉर्म्युला चेक करा. What is that formula? See this. Okay.
हा आता थर्ड फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचे. थर्ड फॉर्म्युला, मग थर्ड फॉर्म्युला प्रूव्ह करत असताना थर्ड फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करता येईल, मी फोर्थ करून दाखवतो. मग किंवा थर्ड प्रूव्ह करा, थर्ड वरनं फोर्थ मी करून दाखवेन तुम्हाला. तर फोर्थ मी करतो. फोर्थ म्हणजे कोणता हो का, हे तुम्ही थर्डचा प्रूव्ह करा. ठीक आहे, मी फोर्थ प्रूव्ह करतो. कॉस सी मायनस कॉस डी cos c minus cos d which is equals to minus 2 into sin c plus d upon 2 sin c minus d upon 2. ओके, हा फॉर्म्युला आता प्रूव्ह करायचा आहे. तर मी याचं प्रूफ लिहितो. ऍक्च्युअली दिस फॉर्म्युला कॅन बी प्रूव्ड बाय युजिंग the addition angle formula, that is a cos a plus b and cos a minus b. सेम ज्या अगोदर आपण साइन चे दोन फॉर्म्युले वापरून प्रूव्ह केले होते, पहला दूसरा फॉर्मूला sin a plus b sin a minus b, यहाँ पे आपको cos a plus b and cos a minus b का फॉर्मूला यूज करना है. चला, जे ऑनलाइन आहेत खैरनार, गर्जे, इंगळे, प्रतिभा, हा निमकर होमवर्क करत नाही रे निमकर तू. ठीक आहे, तुम्ही सांगा आता cos a plus b चा फॉर्म्युला काय. cos of a plus b, हा सांगा रे काय फॉर्म्युला. आणि cos of a minus b, कारण या दोन फॉर्म्युलेच्या आधारे दुसरे दोन फॉर्म्युले प्रूव्ह करायचे. फोर्थ जो फॉर्म्युला आहे, थर्ड फॉर्म्युला सुद्धा सेम याच्याच आधारावर प्रूव्ह करायचा आहे. फोर्थ फॉर्म्युला सुद्धा याच्याच आधारावर, पण फोर्थ मध्ये निगेटिव्ह साइन असल्यामुळे मी फोर्थ फॉर्म्युला इथं प्रूव्ह करून दाखवतोय. बाकी काही अडचण नाही. ठीक आहे, तर व्हेरी गुड प्रतिभा इंगळे, व्हेरी गुड, राईट. परंतु कोणता कोणत्याचा आहे, दोन्ही एक सेम झाले, पण कोणता कोणत्याचा आहे हे नाही सांगितले. cos a प्लस बी चा फॉर्म्युला आहे cos a cos b, प्लस असेल कॉस मध्ये तर मायनस साइन ए साइन बी. याला इक्वेशन नंबर 1 द्या. आणि cos a मायनस बी चा फॉर्म्युला आहे cos a cos b प्लस साइन ए साइन बी. याला इक्वेशन नंबर 2 द्या. हा बरोबर आहे संदेश. सुजाता शेवाडे बरोबर आहे, खैरनार बरोबर आहे, अनुरुद्ध गौरव बरोबर आहे. ठीक आहे, आता आपल्याला हे प्रूव्ह करायचे. पहा, मी डायरेक्ट फोर्थ फॉर्म्युला घेतलेला आहे. यामध्ये चेक करा, लेफ्ट साइड कॉस मायनस कॉस आहे, म्हणजे सबट्रॅक्शन आहे, म्हणून इक्वेशन 1 ची 2 ची सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. हे कशामुळे सबट्रॅक्शन, कारण लेफ्टला पहा सबट्रॅक्शन फॉर्म्युला आहे. या सबट्रॅक्शन फॉर्म्युलाला आपल्याला प्रोडक्ट फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करायचे, गुणाकाराच्या म्हणजे फॅक्टरायझेशन मध्ये. सबट्रॅक्शन करा, लेफ्टचं सबट्रॅक्शन कसं येईल पहा. cos a प्लस b मायनस cos ऑफ a मायनस b विच इज इक्वल्स टू, आता हे फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवू, cos a cos b मायनस साइन ए साइन बी. आता याचे चिन्ह बदलतात. फर्स्ट इक्वेशन मधून सेकंड सबट्रॅक्ट करायला लागलो म्हणजे याचे साइन चेंज होतात. मायनस cos a cos b प्लसचा पुन्हा हा मायनस झाला साइन ए साइन बी. यामध्ये cos a cos b प्लस ची टर्म आहे, cos a cos b मायनस ची टर्म आहे, हे कॅन्सल होतं. राहिलं काय तर साइन ए कॉस साइन बी, साइन ए कॉस साइन बी दोन्ही मायनस आहेत, म्हणून पहा लेफ्ट साइड ॲज इट इज कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी विच इज इक्वल्स टू मायनस 2 साइन ऑफ ए इंटू साइन ऑफ बी. याला इक्वेशन नंबर 3 द्या. पुन्हा पूर्वीसारखं सेम आपल्याला काय प्रूव्ह करायचे पहा. जे प्रूव्ह करायचे त्यामध्ये लेफ्ट साइडची वरची साइड बघा, जे प्रूव्ह करायचे त्यामध्ये काय प्रूव्ह करायचे थोडं चेक करा. cos c मायनस cos d म्हणजे मध्ये मायनस आहे. ऍक्च्युअली यू हॅव टू प्रूव्ह फॉर्म्युला फॉर द मायनस मीन्स सबट्रॅक्शन.
मग कॉस सी मायनस कॉस डी आहे. इथं कॉस पहा आपल्याकडे कोणती टर्म आहे, कॉस ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, म्हणजे ए प्लस बीच्या जागी सी ठेवा, ए मायनस बीच्या जागी डी ठेवा, म्हणजे हा फॉर्म्युला प्रूव्ह होतो. हा फॉर्म्युला प्रूव्ह होतो. म्हणजे कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी प्रूव्ह होतो. म्हणून पुट करा पूर्वीप्रमाणे सबस्टिट्यूशन. पुट a plus b is equals to c, a minus b is equals to d. Suppose this is equation 4, this is equation 5. Adding 4 and 5 काय येतं पहा, a plus b is equals to c, a minus b is equals to d. ॲडिशन केल्यामुळे काय होतं, बी बी कॅन्सल होतं, 2a इज इक्वल्स टू सी प्लस डी, देअरफॉर a इज इक्वल्स टू सी मायनस डी अपॉन 2. याची व्हॅल्यू ही निघाली. आता त्यानंतर काय करता येईल पहा, ॲडिशन करणे म्हणजे सबट्रॅक्शन करायचे आहे. सबट्रॅक्टिंग 4 and 5. मग सबट्रॅक्शन केल्यावर कसं येतं बघा, ए प्लस बी इथं करतो मी, ए प्लस बी इज इक्वल्स टू सी, ए मायनस बी इज इक्वल्स टू डी. सबट्रॅक्शन म्हणजे साइन चेंज करणे. मग ए कॅन्सल होतं, 2b मीन्स 2b इज इक्वल्स टू सी मायनस डी. म्हणून या ठिकाणी b इज इक्वल्स टू सी मायनस डी अपॉन 2. मग आता या ठिकाणी सबस्टिट्यूशन चेक करा. ए प्लस बी म्हणजे सी येतो, ए मायनस बी म्हणजे डी येतो, आणि सिंपल ए म्हणजे सी मायनस डी, सी प्लस डी अपॉन 2, आणि बी म्हणजे सी मायनस डी अपॉन 2. हा बरोबर आहे. तर आता या व्हॅल्यूज इक्वेशन 3 मध्ये ठेवा. 3 म्हणजे काही इथं आहे पहा, याच्यात या इक्वेशन मध्ये ठेवा. मग पुट इन इक्वेशन 3. म्हणजेच cos ऑफ सी मायनस cos ऑफ डी विच इज इक्वल्स टू, राईट साइड पहा, -2 इथं ठेवायला पहा, -2 साइन ए, -2 साइन ऑफ ए म्हणजे सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन ऑफ बी मीन्स सी मायनस डी अपॉन 2 अँड हेन्स प्रूव्ड. अँड हेन्स प्रूव्ड. अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला कम्प्लिटली प्रूव्ह होऊन जातो. या पद्धतीनं हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करता येतो. सी दिस. काही करेक्शन असलं, काय अडचण असली तर सांगत चला, दमखोंडवार. काही प्रॉब्लेम नाही लक्षात आला विचारत चला, कारण हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. मेन फॉर्म्युलेत या फॉर्म्युलेच्या आधारे पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर हे फॉर्म्युले तुम्हाला येत नसतील तर विचारत चला. हां सी बरोबर आहे. ओके. तर आता तुम्ही फोर्थ फॉर्म्युला प्रूव्ह कराल का? फोर्थ फॉर्म्युला एक होमवर्क लक्षात ठेवा आतापासून. दमकोंडवार, प्रतिभा, होमवर्क लक्षात ठेवा. खैरनार, जेवढे सिक्वेन्सनं होमवर्क आणायचा, हा थर्ड होमवर्क. आता हे तर फॉर्म्युले लक्षातच ठेवा. इथं पारे काय बदल केलाय पुन्हा, याचाच हा जो फॉर्म आहे, हा जो फॉर्म आहे शेवटचा फॉर्म दिसतो पा, हा मायनस न घेता काय केलेला आहे, हा मायनस न इथं मल्टिप्लाय केला, सी मायनस डी च्या जागी डी मायनस सी केलेला आहे. म्हणजे दोन प्रकारे हा फोर्थ फॉर्म्युला. वी कॅन राईट धिस फोर्थ फॉर्म्युला. फोर्थ फॉर्म्युला कुठला आहे, सी दिस, cos of c minus cos of d is equals to -2 sin c plus d upon 2 into sin c minus d upon 2. आता हा जो फॉर्म्युला आहे त्याला दोन प्रकारे लिहिता येतं. विच इज इक्वल्स टू 2 into sin of c plus d upon 2 into sin of, आता c मायनस डी आहे त्याला डी मायनस सी अपॉन 2 लिहि. म्हणजे इथला जो मायनस आहे तो रिमूव्ह करा आणि डी मायनस सी करा. म्हणजे तोच फॉर्म्युला थोडं वेगळ्या पद्धतीनं लिहिता येतो. तर हे सर्वच्या सर्व तुम्हाला फॉर्म्युले पाठ पण करायचे आहेत आणि प्रूव्ह पण, डबल प्रूव्ह करून, सर्वच फॉर्म्युले डबल प्रूव्ह करून मला पाठवून द्यायचे, तुम्ही लिहून पाठवून द्यायचे.
ठीक आहे. दीज फॉर्म्युले आर कॉल्ड ॲज अ फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. या फॉर्म्युल्याला आपण काय म्हणतो? फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आता नेक्स्ट जी फॉर्म्युले आहेत त्यांना म्हणतात डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. हा सिरीज इथं पहा, हा जो सेट दिसतो पहा तुम्हाला, आता नवीन सेट मी आणलेला आहे तुमच्या समोर. जो सेट दिसतो तो सेट म्हणजे डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. डी फॅक्टरायझेशन म्हणजे उलट, जे गुणाकाराचे रूपांतर होते त्याला काय करायचं? बेरीज वजाबाकीमध्ये. मीन्स प्रोडक्ट इज कन्वर्टेड इनटू द ॲडिशन सबट्रॅक्शन. प्रोडक्टला ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणे म्हणजेच ते डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले झाले. यहाँ पे सी दिस, actually in the left side you can see here, see this is a product. हा प्रोडक्ट आहे, त्याला तुम्ही कशात बदललेला आहे? ॲडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये. म्हणून या नवीन जे 4 फॉर्म्युले आहेत त्याला डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणायचे. डी फॅक्टरायझेशन म्हणजे फॅक्टरायझेशनचं रूपांतर सेपरेशन मध्ये करणे म्हणजेच डी फॅक्टरायझेशन. आणि फॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणजेच ॲडिशन सबट्रॅक्शनचा प्रोडक्ट करणे. ठीक आहे. आता हे फॉर्म्युले प्रूव्ह करायचे. हे फॉर्म्युले प्रूव्ह करणं खूप सोपं आहे. जे 4 फॉर्म्युले प्रूव्ह केलेले आहेत आपण, त्या 4 फॉर्म्युलेच्या आधारे हे फॉर्म्युले प्रूव्ह करायचे. कसं प्रूव्ह करायचं? तर मी सिंपल मेथड सांगतो. या ठिकाणी तुम्हाला जे काही इक्वेशन अगोदर दिले होते पहा, जे फॅक्टरायझेशन फॉर्म्युला कुठला मी परत एकदा लिहून दाखवतो फर्स्ट, त्याच्या आधारावर बाकीचे प्रूव्ह करून टाकू. सी दिस, हा प्रूफ. नाव proof. We know that the factorization formulae, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले कुठले आहेत पहा? sin c plus sin d which is equals to sin of c 2 sin of c plus d upon 2 into sin of c minus d upon 2. आता हे फॉर्म्युले प्रूव्ह करत असताना खूप इझी आहे, खूप सिंपल मेथड आहे. काय करावं लागेल तुम्हाला? या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये प्रूव्ह करण्यासाठी, किंवा ऑलरेडी आपण हा फॉर्म्युले प्रूव्ह केलेले आहेत, ते प्रूव्ह कसे केलेले आहेत? तर सिंपल आहे. हे सुद्धा गरज नाही आहे. हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करत असताना डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला जिथं पुट, काय पुट कराल? जिथं सी आहे, सी इज इक्वल्स टू ए प्लस बी आणि डी इज इक्वल्स टू ए मायनस बी. देअरफॉर मग c प्लस डी अपॉन c प्लस डी अपॉन 2 ची व्हॅल्यू येते a, c मायनस डी अपॉन 2 ची व्हॅल्यू येते b. सिंपल आहे. या दोघांना सॉल्व करा, ॲडिशन करा. c प्लस डी अपॉन 2 ची व्हॅल्यू a येते, आपण पाहिलेलंच आहे. त्यामुळे परत परत ते ॲडिशन सबट्रॅक्शन करत बसायची गरज नाही. काय करणार? फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आपल्याकडे माहित आहेत. साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला 2 इंटू साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन डी मायनस सी मायनस डी अपॉन 2. हा पहिला फॉर्म्युला प्रूव्ह करतोय मी. तर याच्यामध्ये पुट करा. सी म्हणजे ए प्लस बी ठेवा, डी म्हणजे ए मायनस बी ठेवा. या दोघांचे ॲडिशन सबट्रॅक्शन करा. 1 आणि 2 चे, याला समजा 2 आणि याला 3 द्या, याला इक्वेशन 1 द्या. तर 2 आणि 3 चे ॲडिशन करा, हे मिळतं. 2 आणि 3 ची सबट्रॅक्शन करा, हे मिळतं. आलेलं इक्वेशन कशात ठेवा? 1 मध्ये ठेवा. पुट इन 1. मग 1 मध्ये काय? सी, साइन ॲज इट इज. सी म्हणजे काय ठेवायचं? ए प्लस बी. पुन्हा प्लस साइन बी म्हणजे काय ठेवायचं? ए मायनस बी, विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ साइन, हा c प्लस डी अपॉन 2 म्हणजे a आणि c मायनस डी अपॉन 2 म्हणजेच b. हा साइन नाही, इथं कॉस आहे, कॉस b. म्हणजे डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यावरनं प्रूव्ह करायचं. अशा पद्धतीने हा पहिला फॅक्टरायझेशन फॉर्म्युला लिहिला, याच्या आधारावर हा फर्स्ट डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला प्रूव्ह केला.
ओके, आता त्यानंतर आपण दुसरा फॉर्म्युला प्रूव्ह करू. सी दिस, व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? सेकंड फॉर्म्युला प्रूव्ह करू. कुठला आहे हा? सेकंड प्रूव्ह करायचा आहे. प्रूव्ह दॅट 2 into cos A sin B which is equals to sin of A plus B minus sin of A minus B, हा प्रूव्ह करायचा आहे. आता प्रूफ, डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरा सबट्रॅक्शनचा. सेकंड फॉर्म्युला डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला सेकंड वापरा. सेकंड डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला प्रूव्ह करायचा झाला तर फॅक्टरायझेशन फॉर्म्युला सेकंड, म्हणजे फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यावरच डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, 4 फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्याच्या आधारे 4 डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले तुम्ही प्रूव्ह करू शकता. हा, सी दिस, पहा आता काय येतो. ओके, नाउ सी दिस, वी हॅव, व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? साइन सी मायनस साइन डी. दुसरा फॉर्म्युला पहा, डी फॅक्टरायझेशनचा दुसरा फॉर्म्युला तुम्ही चेक करा. का हा दुसरा फॉर्म्युला, पहिल्या फॉर्म्युल्यावरनं पहिला फॉर्म्युला प्रूव्ह करत आहे तो, या फॅक्टरायझेशनच्या दुसऱ्या फॉर्म्युल्यावरनं डी फॅक्टरायझेशनचा दुसरा फॉर्म्युला प्रूव्ह होतोय. पहा दुसरा फॉर्म्युला कोणता आहे? साइन सी मायनस साइन डी इज इक्वल्स टू 2 into cos ऑफ सी प्लस डी इंटू साइन ऑफ सी मायनस डी. हा फॉर्म्युला आता प्रूव्ह करायचा आपल्याला. हा, वी हॅव साइन सी मायनस साइन डी इज इक्वल्स टू 2 into cos ऑफ c plus d upon 2 into sin of c minus d upon 2. हा, परत आता चेक करा. इथं c च्या ऐवजी a मायनस बी पाहिजे, d च्या ऐवजी a प्लस बी, इथं a मायनस बी, म्हणून पुट c इज इक्वल्स टू a प्लस बी, d इज इक्वल्स टू a मायनस बी. देयरफॉर c प्लस d अपॉन 2 इज इक्वल्स टू a, c मायनस डी अपॉन 2 इज इक्वल्स टू b. मग आता हे इक्वेशन 1 मध्ये ठेवा. पुट इन इक्वेशन 1 मध्ये ठेवा. पुट इन 1, साइन सी म्हणजे साइन ऑफ a प्लस बी मायनस साइन डी म्हणजे a मायनस बी विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ कॉस c प्लस डी म्हणजे c आणि इंटू साइन डी, म्हणजेच हा फॉर्म्युला झाला. त्याला इथं ए आला, इथं बी येतो, म्हणजेच याचा अर्थ 2 cos ए साइन बी विच इज इक्वल्स टू साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी. अशा पद्धतीनं दिस इज अ सेकंड डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला विच इज प्रूव्ड फ्रॉम द फर्स्ट डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. म्हणजे सेकंड जो डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे तो फर्स्ट डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यावरनं प्रूव्ह होतो. हा, मंगेश टोंपे नवीन आहे का रे तू? बेटा ते मागचे फॉर्म्युले पण पहा, मागचे फॉर्म्युले पाठ करून घे, मागचे फॉर्म्युले सोडून घे, म्हणजे चांगल्या पद्धतीनं तुला पण आन्सर येईल. ठीक आहे, तर हे नेक्स्ट आता मी परत हे 2 फॉर्म्युले प्रूव्ह नाही करून दाखवणार, हे तुम्हीच प्रूव्ह करायचे. इथं थर्ड फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरा, म्हणजे थर्ड डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला प्रूव्ह होतो. फोर्थ डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरा, इथं फोर्थ डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला प्रूव्ह होतो. म्हणजे हे तुम्हाला दोन्हीही फॉर्म्युले स्वतः तुम्हाला प्रूव्ह करायचे आहेत आणि तुम्ही प्रूव्ह करू शकता. म्हणजे होमवर्कसाठी किती झाले प्रॉब्लेम दमकोंडवार? 3 प्रॉब्लेम झाले होमवर्कसाठी. तुम्ही ते 3 प्रॉब्लेम करा. आता हे फॉर्म्युले परत एकदा सांगतो, जे काय ऑनलाईन आहेत, खरनार, टोंपे, इंगळे, अनुरुद्ध जाधव, गुरव, सुजाता सेवाडे, या ठिकाणी जेवढे काही हे फॉर्म्युले आहेत ते सर्वच्या सर्व फॉर्म्युले तुम्ही 10-10 वेळा लिहून पाठ करायचे. हे तर प्रूव्ह करणार आहात, पण 10-10 वेळा लिहून मला हे फॉर्म्युले पाठ करायचे. म्हणजे आतापर्यंत फॉर्म्युले कुठले कुठले झाले पहा. ॲडिशन अँगल फॉर्म्युले, ॲडिशन अँगल फॉर्म्युलेचे 6 आहेत. ए प्लस बी, ए मायनस बी, साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी. दुसरा जो फॉर्म्युलाचा पार्ट झालेला आहे तो अलाइड अँगलचा π/2 प्लस थिटा, π/2 मायनस थिटा, हे क्वाड्रंटनुसार काढायचे. नेक्स्ट जे फॉर्म्युले झाले डबल अँगल फॉर्म्युले झाले, ते 9 फॉर्म्युले आहेत. हाफ अँगल फॉर्म्युले 9 आहेत. ट्रिपल अँगल फॉर्म्युले किती आहेत? ट्रिपल अँगल फॉर्म्युले किती आहेत एकूण? ट्रिपल अँगलचे 5 फॉर्म्युले आहेत.
मेन 3 आणि क्यूब मध्ये 2, ट्रिपल अँगलचे 5, म्हणजे असे, आणि हे 4 आणि 4 8, म्हणजे असे एकूण 40 फॉर्म्युले. 40 फॉर्म्युल्याची लिस्ट तुम्ही सर्व व्यवस्थित लिहायची, एकत्र लिहायची. हे फॉर्म्युले मात्र तुम्ही 10-10 वेळा लिहून पाठवून द्यायचे. मी पाहणार आहे. काल मी तुम्हाला एका सांगितलं होतं, ते कालचे जे फॉर्म्युले होते तुम्ही 2-2 वेळा लिहा, 3-3 वेळा लिहा म्हटलं होतं. फक्त एकदा, म्हणजे मला वाटतंय प्रतिभा इंगळे का सुजाता शेवाडे या दोन्हीपैकी एकाच विद्यार्थिनीने ते फॉर्म्युले डबल करून मला दाखवलेले आहेत. बाकीच्यांनी फक्त सर्वच्या सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवले आहेत. मी जे सांगतो ते तुम्ही करत जावा. तुम्हाला खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा. म्हणजे तुम्ही 12th मध्ये गेल्यानंतर इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. मॅक्झिमम प्रॉब्लेम 12चे या फॉर्म्युल्यावर बेस्ड आहेत. म्हणून मी या सेक्शनमध्ये, या चॅप्टरमध्ये जास्तीत जास्त भर फॉर्म्युल्यावर दिलेला आहे. प्रॉब्लेम तुम्हाला नाही आले तर चालतात, प्रॉब्लेम एखादा कमी केला तरी चालतो, पण फॉर्म्युले मात्र तुम्ही सर्वच्या सर्व करणं गरजेचं आहे. तुम्हाला फॉर्म्युले येणं गरजेचं आहे. म्हणून मी परत सांगत असतो की जे काही येत नाही ते तुम्हाला फॉर्म्युले तुम्ही विचारत चला, सोडवत चला. ठीक आहे. तर या ठिकाणी मी आता परत पुढचा पार्ट घेतो. पुढचा पार्ट घेण्याच्या अगोदर काही प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आपण हे जे 6 फॉर्म्युले आहेत, या 6 फॉर्म्युल्यावरचं प्रूफ आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स मी उद्याच्या लेक्चरमध्ये घेईन. हे प्रॉब्लेम्स, बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत सॉल्व्ह करायचे, परंतु आज काय करणार, तुम्ही राहिलेले फॉर्म्युले प्रूव्ह करा आणि प्रत्येक फॉर्म्युला 10-10 वेळा लिहून मला परत पाठवा. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद, नमस्कार. सर्वांनी होमवर्क काल चांगल्या पद्धतीनं केलं होतं. त्यातल्या त्यात प्रतिभा इंगळे का शेवाडेने ज्यांनी फॉर्म्युले 10-10 वेळा लिहिले होते, दोघीपैकी कोणतरी लिहिलेलं आहे, मला परफेक्ट आठवत नाही, पण त्यांचंही अभिनंदन करतो आणि इथं थांबतो. नमस्कार. आता बहुतेक आपलं उद्याला लेक्चर होणार नाही, डायरेक्ट सोमवारीच लेक्चर होईल. उद्यासाठी मी तुम्हाला होमवर्क, मागच्या सेक्शनमधले होमवर्क आहेत ते तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून देतो, ते होमवर्क करा. तर आजच्या दिवशी इथं थांबू. आपण डायरेक्ट आता सोमवारी भेटू. नमस्कार, गुड बाय.